चला, शिष्यवृत्ती परीक्षेतील अपूर्णांक या घटकातील दोन अपूर्णांकाची तुलना कशी करायची ते आपण पाहूया. मी या ठिकाणी दोन अपूर्णांक घेतलेले आहेत. पहिला अपूर्णांक आहे 3/5 आणि दुसरा अपूर्णांक आहे 6/7. आता या दोन अपूर्णांकाची तुलना करूया. आता ही तुलना करताना अतिशय छान युक्ती आहे, अतिशय सोपी क्लुप्ती आहे. कोणती आहे ती पाहूया आपण. बघा, या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद याचा गुणाकार करायचा आहे. मी गुणाकार लिहितो इथं 3 गुणिले 7. याचा गुणाकार करूया. 3 7 21. आता हे उत्तर कुठे लिहायचं? या ठिकाणी लिहायचं. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद याचा गुणाकार करायचा आहे. 6 गुणिले 5. 6 गुणिले 5. 6 पंचे 30 आणि उत्तर लिहायचं या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. आता या ठिकाणी आपल्याला 21 आणि 30 या दोन संख्यांची तुलना करणं सोपं जातंय. म्हणजे 30 ही संख्या मोठी आहे म्हणून चिन्ह या बाजूकडे तोंड करून असेल आणि याचं वाचन होईल की 21 लहान 30 पेक्षा आणि हे चिन्ह जसंच्या तसं या ठिकाणी येईल आणि याचं सुद्धा वाचन असं करता येईल 3/5 लहान 6/7 पेक्षा. आहे की नाही छान युक्ती?